मनस्वीला त्या दिवशी काही केल्यास झोप काही लागत नव्हती. तिला बेचैन होत होतं. पण असं का होत आहे हे काही कळत नव्हतं. मनात अनेक विचार, प्रश्न थैमान घालत होते. तरीही स्वतःला सावरत ती शांत झोपण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. पण तिला झोप काही लागत नव्हती. आणि असं का होत आहे हे तिलाही समजत नव्हतं. रात्रभर झोप पूर्ण न झाल्याने सकाळी तिला थकवा जाणवत होता. शिवाय गरगरल्यासारखं देखील वाटत होतं. तशीच ती सकाळी उठली व बेडवर बसली. पण अजूनही थकवा जाणवत होता. तेवढ्यात तिच्या वहिनीचा काजलचा आवाज आला. मनस्वी, उठतेस ना? नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल. हो, उठले वहिनी, आवरून येते बाहेर. असं बोलून बराच वेळ झाला तरी मनस्वी अजून काही बाहेर आलेली नसते. तेव्हा काजलला थोडी शंका आली. त्यामुळे तिने हातातले काम तसेच टाकून मनस्वीच्या रूममध्ये गेली. काय झालं मनस्वी? तुला बरं वाटत नाही का? असे काजलने तिच्या अंगाला हात लावत विचारलं. नाही वहिनी, ताप नाही, पण थकवा जाणवत आहे. रात्रभर झोपसुद्धा लागली नाही, त्यामुळं असेल कदाचित. असं बोलतानाच तिला पटकन ओकारी आल्यासारखं झालं आणि ती पटकन बाथरूममध्ये गेली व काही वेळाने बाहेर आली. तेव्हा काजलने तिच्या पाठीवर हात फिरवला व हाताला धरून तिने बेडवर बसवलं. आता मात्र काजलला मनस्वीची काळजी वाटू लागलेली असते. ती मनातल्या मनात विचार करू लागली की नेमकं काय झालं असेल. हे सुद्धा कामानिमित्ताने बाहेरगावी गेले आहेत. पण काजलने मनस्वीला दिलासा देत म्हटलं, मनस्वी, आज ऑफिसला जाऊ नकोस. घरी विश्रांती घे. मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. तोपर्यंत तू फक्त ऑफिसमध्ये फोन करून कळव. तेव्हा मनस्वी हो बोलली. काही वेळाने काजल मनस्वीसाठी चहा नाश्ता घेऊन आली. तेव्हा मनस्वी रडत होती. काय झालं आहे? तिचे डोळे पुसत काजल विचारते. वहिनी, किती काळजी घेते ग तू माझी. तुझ्या प्रेमाने, मायेमुळे मला आई नाही ही जाणीव कधी झालीच नाही. कारण तू माझ्यावर प्रेम, माया करतेस. मला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपतेस आणि माझ्या चुका पोटात घालतेस. तू माझी इतकी काळजी घेते, पण तरीही आज मला काही बरंच वाटत नाही. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. चहा घे. आपण दोघेही ब्रेकफास्ट करू आणि मग डॉक्टरांकडे जाऊन येऊ. मग बरं वाटेल तुला. असं काजल मनस्वीला दिलासा देत बोलली. थोड्या वेळाने दोघी घराबाहेर पडल्या. डॉक्टर गायत्री ही काजलची छान मैत्रीण होती. निघण्यापूर्वी काजलने तिला फोन केला होता. दोघीही दवाखान्यात पोहोचल्या. डॉक्टर गायत्रीने मनस्वीचे चेकअप केले व काही प्रश्न विचारले आणि मनस्वीला बाहेर बसण्यास पाठवलं आणि काजलला केबिनमध्ये बोलावून घेतलं. काजल, तुझी नणंद विवाहित आहे का? नाही, पण तिच्यासाठी आम्ही बऱ्याच दिवसापासून स्थळ पाहत आहोत. पण तू हे का विचारतेस? अगं, कारण तसंच गंभीर आहे. म्हणजेच मनस्वी प्रेग्नेंट आहे. काय काय सांगतेस तू हे? काजलच्या पायाखालची जमीनच सरकली. असं कसं काय घडलं? मनस्वीचे पाऊल असं कसं काय घसरलं आणि हे तिने मला कसं सांगितलं नाही? काजल, भानावर ये. मी आता काही गोळ्या लिहून देते, त्या घ्यायला सांग. त्यामुळे तिला बरं वाटेल. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघीही घरी आल्या. पण मनस्वी सोबत कसं व काय बोलायचं हेच काही कळत नव्हतं. तिने पटकन जेवण बनवलं आणि मनस्वीला जेवायला देऊन गोळ्या घेऊन झोपायला लावलं. आता सायंकाळपर्यंत मनस्वीला थोडं बरं वाटलेलं असतं. काजलने दोघींसाठी चहा आणला आणि बोलू लागली. मनस्वी, चहा घे. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मनस्वी चहाचा कप घेत बोलली. हो वहिनी, मलाही तुला काही सांगायचं आहे. दोघीही चहा घेऊन एकमेकींकडे बघत होत्या. सुरुवात कोणी करावी हेच काही कळत नव्हतं. शेवटी काजलने पटकन विचारलं. मनस्वी, तू प्रेग्नेंट आहेस हे तुला माहिती आहे का? तेव्हा मनस्वी नजर चुकवत इकडे तिकडे बघत बोलली. वहिनी, पण मला बरं वाटत नाही.
त्या क्षणी काजलला काय बोलावं तेच कळेना. अगं तुला दिवस गेले हेही कळलं नाही का? अगं इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपून कशी काय ठेवलीस? कशी आता मी तुझ्या दादाला आणि तुझ्या बाबांना तोंड दाखवू? काय उत्तर देऊ मी त्यांना? तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मनस्वी तेव्हा रडतच म्हणाली, वहिनी अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित होते. 4-5 महिने मला पाळीच येत नाही हे तुलाही माहितीच आहे. म्हणूनच तू गेल्या वेळेस मला डॉक्टरकडून औषधोपचार घ्यायला लावले होते. त्यानंतर तेव्हा बऱ्यापैकी पाळी नियमित देखील झाली होती. पण मग मीच कंटाळून औषध बंद केली आणि मग पुन्हा तसं सुरू झालं. बरं मला सांग, तुझं कोणावर प्रेम आहे का? तुला मर्यादा ओलांडण्याचा मोह कोणामुळे झाला? कोणी तुला आवडत असेल तर मला का सांगितलं नाहीस आधीच? पण ठीक आहे, अजूनही सांग, तुझं त्याच्यासोबत लग्न करून देऊ. बोल ना पटकन काहीतरी, माझा जीव कासावीस होत आहे. अगं वहिनी, दादाचा तो मित्र प्रदीप, त्याच्याशी दादानेच एका पार्टीत माझी ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो माझ्या मागे आहे. मनस्वीचं बोलणं ऐकून काजलला काय करावं ते समजेना, काही सुचत नव्हतं. त्या क्षणी तिला मनस्वीचा राग आला आणि मग कीव देखील आली. अगं मनस्वी, 4 दिवसात तुझे बाबा आणि दादा देखील येतील. तरी घरी आल्यानंतर मी त्यांना काय सांगायचं? वहिनी, काहीही कर, पण मला यातून बाहेर काढ. आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. अगं पण तुला तर माहिती आहे, तुझ्या वडिलांना आंतरजाती विवाह केलेला आवडणार नाही. ते या विरोधात आहेत. मग कसं काय होईल? मनस्वी रडत होती. शांत हो मनस्वी, आपण काहीतरी मार्ग काढू. काजलने तिला मिठीत घेऊन दिलासा दिला. रात्रभर दोघी काय करायचं या विचाराने झोपल्या नाहीत. खूप विचार केल्यावर काजलने ठरवलं की विवेकला म्हणजेच नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायला हवं. मग सकाळी काजलने विवेकला फोन करून सर्व काही शांतपणे समजावून सांगितलं. काजलचे बोलणे ऐकून विवेक अवाक झाला. काही क्षण काय बोलावं हेच कळेना. मग म्हणाला, मी दुपारीच निघतोय, तोपर्यंत तू मनस्वीसोबत बोलून घे. अबॉर्शनचा पर्याय तिला समजावून सांग. बाकी सर्व मी आल्यावर बघूयात. असं बोलत त्याने फोन ठेवून दिला. त्यानंतर काजलने दोघींसाठी चहा नाश्ता बनवला. नाश्ता करतानाच काजलने मनस्वीला डॉक्टरांकडे जायचं आहे हे सांगितलं. नाश्ता केल्यानंतर दोघी आवरून डॉक्टरांकडे गेल्या. तेव्हा मनस्वी रडत होती. तेव्हा तिला जवळ घेत काजल बोलते, अशी सारखी रडू नकोस, थोडी खंबीर हो. काजलने डॉक्टरांना सांगितलं, मनस्वीचे अबॉर्शन करायचं आहे, तिचं चेकअप करा. त्या क्षणी मनस्वीचा चेहरा गंभीर झाला. डॉक्टरांनी मनस्वीला तपासलं आणि बोलल्या, काजल, आय एम सॉरी, पण आपल्याला असं करता येणार नाही. कारण अगं 4 महिने झाले आहेत आणि आपण तरी असं केलं तरी मनस्वीच्या जीवाला धोका आहे. हे सर्व ऐकून काजल व मनस्वी दोघेही हताश झाल्या. काही दिवसात ही गोष्ट जगजाहीर होईल, तेव्हा मनस्वीचं कसं होणार? आता हिच्यासोबत लग्न कोण करणार? मनस्वीची एक चूक तिला किती महागात पडणार होती. परिस्थितीचा विचार करून पटकन काजलच्या डोळ्यात पाणी आलं. काही वेळाने दोघी देखील दवाखान्यातून घरी आल्या. पण कोणीच काही बोलत नव्हतं. काय करायचं हे काही सुचत नव्हतं. इतक्यात विवेक आला. काजल, तुम्ही डॉक्टरांकडे गेला होता का? काय म्हणाले डॉक्टर? सर्व ठीक होईल ना? विवेकला पाहून काजल पटकन उठली आणि मिठी मारून रडू लागली. काहीही ठीक नाही. डॉक्टरांनी सांगितलं की अबॉर्शन करता येणार नाही. त्यात मनस्वीचा जीव जाऊ शकतो. बापरे, किती मोठी चूक करून ठेवली आहे हिने. आता काय करायचं? बाबांना काय सांगायचं? आपण आता लोकांना काय तोंड दाखवणार आहोत? असं नको म्हणू विवेक. अरे आपल्या मुलीसारखी आहे ती, चुकली आहे ती, पण आपण तिला सावरायला हवं ना. तू धीर सोडू नकोस, आपण काहीतरी मार्ग नक्कीच काढू. विवेकला स्वतःचाच राग येत होता.
त्याला वाटत होतं की आपण उगाच मनस्वीची ओळख आपल्या मित्रासोबत करून दिली होती आणि तिच्यासाठी एखादं स्थळ, चांगलं स्थळ असेल तर सुचव असं देखील सांगितलं होतं. पण तो तर नालायक निघाला. मनस्वी घाबरतच विवेकजवळ जाते, वरडत बोलते, दादा मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. तू गप्प का आहेस? प्लीज माझ्याशी बोल काहीतरी. विवेक तिला जवळ घेत शांत करतो. कोणालाच काहीच सुचत नसतं. काही वेळाने काजल स्वयंपाक करते, पण जेवण काही कोणाला जात नसतं. विवेक काजलला बोलतो, 5-6 दिवसात बाबाही येतील, तेव्हा त्यांना काय सांगायचं? आणि हे सत्य ऐकून त्यांना तर हार्ट अटॅक येईल. त्यापेक्षा मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस तुम्ही गावीच राहा. तोपर्यंत आपल्याला देखील विचार करायला थोडा वेळ मिळेल. दुसऱ्या दिवशी काजल विवेकसोबत बोलते, आपण मनस्वीचं लग्न त्याच मुलासोबत करून दिलं तर चालणार नाही का? आणि तसंही आता गोष्टी आपल्या हातात राहिलेल्या नाहीत आणि त्यांचं एकमेकांवर प्रेमसुद्धा आहे. तर विचार करायला काय हरकत आहे? फक्त तो आपल्या जातीमधील नाही म्हणून नकार देणे आता योग्य नाही. आपण काय तो निर्णय लवकरात लवकर घ्यायलाच हवा. अगं पण तुला तर माहितीच आहे की सर्व बाबांना हे आवडणार नाही. एक वेळेस मी मान्य करेन हे सर्व, पण माहिती नाही बाबा कसं काय प्रतिक्रिया देतील. हा विवेक, मला माहिती आहे बाबांना समजावणं अवघड आहे, पण आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही. सर्वात आधी आजच तुझ्या त्या मित्राला फोन करून बोलावून घे. आता काजलचे बोलणे विवेकला देखील पटलेले असते. काही वेळानंतर तो त्याच्या मित्राला फोन करून घरी बोलावतो, सर्व गोष्टी सांगतो आणि त्याच्या घरीही लग्नाबाबत बोलण्यास सांगतो. तेव्हा सुशांत देखील तयार होतो. खरं तर त्यालाही मनस्वीसोबत लग्न करायचं असतं, पण तो तिच्या बाबांना घाबरत असतो. शिवाय ते लग्नाला तयार होतील की नाही याचीही त्याला भीती वाटत असते. म्हणूनच तो इतके दिवस गप्प असतो. पण आज विवेकनेच असं सकारात्मक बोलल्याने तो देखील आनंदित होतो. घरी जाऊन आईबाबांशी बोलतो. पुढच्या 2 दिवसात त्याचे घरचे मनस्वीच्या घरी येतात. औपचारिक गप्पा झाल्यावर सर्वांच्या सहमतीने लग्नाची बोलणी होतात. मनस्वी, सुशांत दोघे देखील खूप खुश होतात आणि विवेक व काजलसुद्धा यांना सुद्धा थोडा धीर वाटतो. पण आता बाबांना कसं आणि काय सांगायचं हा प्रश्न असतोच. संध्याकाळी विवेक बाबांना फोनवर मनस्वीचे लग्न ठरले आहे एवढंच सांगतो. जेव्हा बाबा घरी येतात तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन सर्व काही सांगितलं जातं. हे ऐकून त्यांनाही धक्काच बसतो. ते मनस्वीला दोष देऊ लागतात. 4 शब्द तिलाही सुनावले. पण सध्याच्या वास्तव परिस्थितीची कल्पना त्यांनाही आली होती. या परिस्थितीपुढे ते हताश झाले. सुरुवातीला त्यांनी या लग्नाला विरोध केला, पण शांतपणे विचार केल्यावर त्यांनीही हे लग्न मान्य केलं. पुढच्या काही दिवसातच मनस्वीचं लग्न झालं. सासरी जाताना मनस्वी काजलच्या गळ्यात पडून रडू लागली. वहिनी, मी तुझी जन्मभर आभारी राहील. आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ते मी कधीच विसरणार नाही. आज तुझ्यामुळेच मला माझं प्रेम आणि एक नवीन जीवन जगण्यास मिळालं आहे. माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात तुझ्यामुळेच झाली आहे. तू माझी वहिनी नाही, आईच आहेस. काळजी घे स्वतःची. सर्व काही छानच होईल. आमचे आशीर्वाद कायमच तुमच्या सोबत आहेत. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.